बीड जिल्ह्यातील एक अतिशय छोटं गाव. रात्रीचे 12 वाजले होते. संपूर्ण गाव शांत झोपलं होतं. पण एका शेतकऱ्याच्या दरवाजावर अचानक टकटक होतं. त्या शेतकऱ्याच्या घराच्या मुख्य दरवाजाची कडी वाजते. रात्री 12 वाजता कोणाला काय काम असेल असा विचार करत त्या शेतकऱ्याने दरवाजा उघडला आणि त्यानंतर जे झालं ते पाहून संपूर्ण महाराष्ट्र घाबरला. मित्रांनो, रात्रीच्या वेळी घरफोडी होणं, दरोडा पडणं या बातम्या आपण रोज वाचतो. पण या घटनेचं स्वरूप इतकं विचित्र होतं की खुद्द पोलीस खातंही चक्रावून गेलं. जेव्हा या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडून काढून CID कडे देण्यात आला तेव्हा एक असं सत्य बाहेर आलं ज्याने सगळ्यांचे डोळे पांढरे झाले. वरवर पाहता ही घटना साध्या चोरीसारखी वाटत होती, पण जेव्हा याचा खोलवर तपास CID ने केला तेव्हा समजलं की या प्रकरणाची सुरुवात खरं तर 2 महिन्यापूर्वी झाली होती. महाराष्ट्राच्या गुन्हेगारीच्या इतिहासात या घटनेची नोंद एका अतिशय भयानक प्रकरणासारखी होत आहे. मग नेमकं काय होतं या प्रकरणामागचं सत्य? 2 महिन्यापूर्वी नेमकं काय घडलं होतं की ज्यामुळे ही घटना घडली? त्या रात्री दाराची कडी वाजल्यानंतर असं काय विचित्र घडलं की ज्यामुळे याचा तपास डायरेक्ट CID कडे देण्यात आला? चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. स्थळ होतं बीड जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव. त्या गावाच्या एका कोपऱ्यात जिथे बापूराव नावाचा एक शेतकरी आपल्या कुटुंबासह राहत होता. कष्टानं त्याच्या कांद्याचं पीक नेटकस निघालेलं. घरात प्रचंड आनंदाचं वातावरण, पण त्याच वेळी घराबाहेर काळ दाबा धरून बसला होता. रात्रीचे 12:15 झाले असतील. कडी वाजली. बापूराव अर्ध्या झोपेतच उठले. त्यांना वाटलं शेजारचा किंवा गावातला कोणतरी व्यक्ती असेल. त्यांनी दरवाजा उघडला. त्यानंतर जो विचित्र प्रकार घडला त्याचा विचारच कुणी केला नसेल. गावाकडे घरांमध्ये चोऱ्या होणं, रात्री घरातल्या लोकांना मारहाण करून त्यांचं सोनं पैसे लुबाडणं हे आजकाल नवीन नाहीयेत. पण या प्रकरणात जे घडलं होतं त्यात नुसती चोरी झाली नाही, जो एक प्रकार झाला अक्षरशः एका छोट्याशा गावात CID पथक त्यामुळे दाखल झालं. खरं तर या घटनेची सुरुवात 2 महिन्यापूर्वी झाली होती. बापूरावांचं कांद्याचं पीक जेव्हा काढणीला आलं होतं तेव्हा त्यांच्या शेतात कांदे काढण्यासाठी 10 मजूर लावले होते. आता मजुरांचा आणि त्या रात्री 2 महिन्यानंतर घडलेल्या घटनेचा काय संबंध हे CID अधिकाऱ्यांनी शोधून काढले. 2 महिन्यापूर्वी बापूरावांचे कांदे काढायला आले होते. 10 मजूर त्यांनी लावले. शेजारच्या गावातून मजुरांशी बोलणी करून ते मजूर त्यांच्या घरी येत असायचे. पण एके दिवशी अचानक झालं असं की त्या 10 मजुरांपैकी एके दिवशी 6 मजूर तेच होते, पण 4 मजूर बदलले होते. आता शेजारच्या गावातले मजूर असल्यामुळे बऱ्यापैकी मजूर त्यांच्या ओळखीचे झाले होते, पण त्या 4 मजूर जे आले होते ते ओळखीचेच नव्हते. हे अचानक बापूरावांच्या लक्षात देखील आलं, पण कामाच्या गडबडीत ते विसरून गेले. ज्या दिवशी हे 4 मजूर आले होते अगदी त्यानंतरच 2 महिन्यानंतर हा सगळा भयानक प्रकार घडला. दाराची कडी वाजली. कडी वाजल्यानंतर जे झालं त्याचा तपास CID पोलिसांनी केला. तेव्हा हे सगळं कनेक्शन 2 महिन्यापूर्वीच्या कांद्याच्या शेतामध्ये आलेल्या मजुरांपासून उघड होणार होतं. अखेर हे प्रकरण वरवर पाहता साधं वाटत होतं, पण अखेर 2 महिन्यापूर्वी पहिली लिंक CID अधिकाऱ्यांना लागली होती. मग नेमकं काय झालं? कडी वाजल्यानंतर दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यानंतर असं काय झालं की ज्यामुळे स्थानिक पोलिसांकडून हा तपास CID अधिकाऱ्यांकडे देण्यात आला. 2 महिन्यापूर्वीचा पहिला प्रसंग इथे समोर आला होता. खरं तर 2 महिन्यापूर्वी त्यांचे कांदे काढायला आलेले मजूर अचानक बदलले होते. मग नुसती हीच घटना नव्हती झाली, तर आणखी एक घटना त्यावेळेस घडली होती. जेव्हा बापूरावांची 2 लहान मुलं राहुल आणि सुमित हे शेजारच्या जिल्हा परिषद शाळेत जात होते. ही घटना असेल तब्बल 1.5 महिन्यापूर्वीची. ज्यावेळेस त्यांची मुलं 1.5 महिन्यापूर्वी शाळेतून आले तर त्यांना शाळेतून ज्यावेळेस ते येत होते तर त्यांच्या घर जे होतं ते गावाच्या बाहेर होतं. त्यावेळेस तिथे एक वळणावरून रस्ता होता. एका वळणावरून रस्ता घ्यायचे आणि तो रस्ता फक्त त्यांच्याकडेच घरी यायचा. आता आसपास शेजारच्या शेतामध्ये दुसऱ्याही शेतकऱ्यांची घरं होती, पण एक असं वळण होतं की ते वळण फक्त त्यांच्याच घराकडे जायचं. आणि अगदी त्याच वळणावर एक पांढरी गाडी दिसायची. त्या गाडीमध्ये विचित्र लोक दिसायची. ती लोक या मुलांकडे अगदी वेगळ्याच नजरेनं बघत असायची. मग ज्यावेळेस मुलांनी वडिलांना सांगितलं होतं तेव्हा वडील देखील 2-3 दिवस मोटारसायकलवर मुलांना घ्यायला यायचे, सोडायला देखील जात असायचे. त्यावेळेस ती लोक दिसायची नाहीत. तर हळूहळू अशा विचित्र हालचाली गेल्या 2 महिन्यात जाणवत होत्या. पण अखेर 2 महिन्यांनी त्या दिवशी जेव्हा रात्री कडी वाजली, कडी वाजल्यानंतर जे घडणार होतं तो प्रसंग समोर आला, पण त्याची लिंक 2 महिने आधी कुणालाच नव्हती. अखेर हे प्रकरण कोणाला सुरुवातीला साधं वाटत होतं, पण CIDच्या तपासामध्ये याचा दुसरा प्रसंग अखेर समोर आला. तिसरा प्रसंग याच्यामध्ये असा होता की जवळपास साधारणपणे हे प्रकरण घडण्याच्या महिनाभर आधी ज्यावेळेस हे घडणार होतं त्याच्या महिनाभर आधी बापूरावांचं जे घर होतं त्या घराला लागून एक छोटासा रस्ता जात होता. आता तो रस्ता इतका छोटासा होता की त्यावरून एक बैलगाडी किंवा छोटीशी 4 चाकी गाडी जायची,
पण तिथे अचानक एके दिवशी भली मोठी पांढरी कार आली, जिच्या काचेला फिल्म्स लावलेल्या. त्या काचांच्या आतमध्ये काही दिसत नव्हतं. साधारण रात्रीचे 7-7:30 वाजले असतील. आता ही दरवाजाची कडी वाजल्याची झालेली घटना आहे. ती घटना होण्याच्या महिनाभर आधीचा प्रसंग होता. पहिल्यांदा मजूर बदलले, दुसऱ्यांदा मुलांना विचित्र वागणारी माणसं दिसली आणि तिसऱ्या वेळेस जे घडलं ते अगदी घराच्या जवळ घडत होतं. पण म्हणतात ना, कोणत्याही वादळाची चाहूल अत्यंत शांत असते, पण लोकांना समजत नाही. अगदी त्या दिवशी तसंच होत होतं. आता त्या गाडीतून 4-5 जण उतरले. त्यातील एक जण हा कदाचित त्यांचा लीडर असावा, जो सगळ्यात आधी पुढे आला. त्याने हातात सिगारेट काढली. ज्यावेळेस त्या घरामध्ये एक आजी होती, 80 वर्षाची आजी. तर तिला त्या सिगारेटच्या धुराचा वास तब्बल 500 मीटरहून आला होता. त्यावेळेस ती देखील त्यांना म्हणाली, अरे बापू, काहीतरी वेगळं झालंय, कोणतरी आलंय. त्यावेळेस बापूराव म्हणजेच त्या आजीचा मुलगा म्हणाला, जाऊ दे आई, तू झोपून घे, काही झालेलं नाहीये. तर अशा प्रकारचा हा तिसरा प्रसंग घडला होता. CIDचा तपास सुरू होता. पण नेमकं झालं काय होतं? दरवाजेची कडी वाजून पुढे काय झालं की ज्याचा तपास मागच्या 2 महिन्यातल्या इतिहासामध्ये सापडला. 2 महिन्यापासून हळूहळू घटना पुढे येत होत्या की असं होतं. नेमकं याच्या मागचं कारण काय होतं? शोधायला इतका टाइम का लागत होता? अखेर तो प्रसंग इतका विचित्र कसा काय होता? सगळी माहिती आता समोर येणार होती. अखेर ती वेळ आली होती त्या रात्रीची की ज्याची पूर्वतयारी 2 महिन्यांपासून सुरू होती. प्रसंग अगदी छोट्या गावातलाच होता. अगदी छोट्या शहर घरामध्येच होता. रात्री 12 वाजता कडी वाजवणं, चोरी होणं, दरोडा होणं हे काही गावांमध्ये नवीन नाहीये. पण अखेर या प्रकरणाची सुरुवात 2 महिन्यापासून झाली होती. अखेर ती वेळ आली होती. घटनेच्या काही तास आधी ज्यावेळेस ही रात्र होणार होती, त्या रात्री 12 वाजता कडी वाजून तो प्रकार घडणार होता. त्या घटनेच्या काही तास आधीच आजीला विचित्र भास होऊ लागला. घरातली कुत्री भुंकत होती, जणू ती आपल्या मालकाला सावध करत होती. आजी मध्यरात्री उठली. तिला घराबाहेर कोणाच तरी सावली दिसली. तिने खिडकीतून पाहण्याचा प्रयत्न केला, पण बाहेर फक्त स्मशान शांतता होती. आजीनं देवाचा धावा केला, मुलाला उठवण्याचा प्रयत्न केला, पण मुलगा शांत झोपला होता. तिला वाटलं मनाचा भ्रम असेल, पण तो भ्रम नव्हता, तर ती त्या लोकांची एक प्रकारे चावल होती. आता ती लोक घराच्या बाहेर उभे राहून योग्य संधीची वाट पाहत होती. अखेर ती वेळ आली. रात्री 12:15 झाले आणि अगदी त्याच वेळीस दरवाजाची कडी वाजली. टक टक टक. अर्ध्या झोपेत असलेल्या घरातील बापूराव या शेतकऱ्याने दार उघडलं आणि समोर पाहिलं. तब्बल 8 ते 10 लोक हातामध्ये वेगवेगळी हत्यारं घेऊन उभी होती. कुणी आजीला ढकललं, कुणी महिलांच्या गळ्यात जबरदस्त दमदाटी सुरू केली. घरात आलेल्या त्या घरात लोकांचा मागचा पुढचा त्यांनी विचार केला नाही. त्यांनी दहशत निर्माण केली. त्यांना सांगायचं होतं आम्ही समोरून येऊ शकतो. ते हळूहळू पावलं टाकीत ओसरीवर आले. तिथल्या कुत्र्याने भुंकण्याचा प्रयत्न केला. एका जोरदार फटक्याने प्राण्याला शांत केलं. आता फक्त दरवाजा त्या कुटुंबाच्या मधोमध उभा होता. अखेर कडी उघडली. घरातील कर्तापुरुष जो गार झोपेत दचकून जागा झाला होता, त्याला वाटलं शेजारी आले. तो उठला. त्यानं लाईट लावली नाही. तसाच अंधारात दरवाजापाशी गेला. त्याने विचारलं कोण आहे? बाहेरून उत्तर आलं. कडी पुन्हा वाजली. त्याने दरवाजा उघडला तर एक मोठा धक्का त्याला बसला. 10 जणांचा ताफा, ओरडू नकेस नाही तर खलास करीन. एकाने त्याला दम दिला. घरात थैमान सुरू झालं. महिलांचे दागिने ओरडले, कपाटातले पैसे काढले. प्रतिकार करणाऱ्या तरुणांचाही प्रतिकार शांत झाला. ते कुटुंब अक्षी आता निश्चित पडलं होतं आणि ते दरोडेखोर निघून गेले होते आणि मागे सोडून गेली होती न भरणारी जखम. पोलिसांनी सुरू केलं तेव्हा त्यांना ते 3 महिन्याचं कनेक्शन सापडलं. ते मजूर झालेले गायब झालेले मजूर, पांढरी गाडी आणि दरोडा याच्यामधलं कनेक्शन त्यांना उघडकीस आले. खरं तर ही जी घटना आहे ही आपल्याला शिकून जाते की आपण आपल्या सुरक्षिततेसाठी कोणावर विश्वास ठेवा. बीडची घटना ही केवळ एक बातमी नाही, तर आपल्या व्यवस्थेवरचा ओरखडा आहे. तुमच्या आसपास जर अशा संशयास्पद हालचाली दिसल्या तर गप्प बसू नका, सावध राहा, कारण पुढची कडी तुमच्या दाराची वाजू शकते. तुम्हाला काय वाटतं? त्या मजुरांना कुणी पाठवलं असेल? ती गाडी कुणाची असेल? त्या गाडी आणि मजुरांचा काय घटनेचा संबंध असेल? कमेंटमध्ये नक्की तुमचं मत कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका सत्य घटनेसह. तोपर्यंत पाहत रहा आमचं चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र.